नमस्ते. आज आपण बनवूया कढी पकोडा. त्यासाठी घेतलंय अर्धा लिटर दही. दही चांगलं व्यवस्थित घुसळून घ्या. मग त्यामध्ये हळद, हिरवी मिरचीचा ठेचा, अद्रक लसूण, कोथिंबीर, धना पावडर, मीठ आणि चण्याचं पीठ घालून मस्त घुसळून घ्या आणि त्यामध्ये पाहिजे तेवढं पाणी घालून घ्या. मग बाजूला गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घाला, कढीपत्ता घाला, मोहरी घाला. मोहरी झाली की जिरे घालून मग अद्रक लसूण घालून फोडणी व्यवस्थित हलवून घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं मग हिंग टाकून आपलं घुसळून ठेवलेलं दही टाकू फोडणीत आणि दही चांगले हलवून घ्या आणि थोडा वेळ शिजू द्या. ते कढीला उकळी आली की त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्या. मग आता आपण करूया भज्याची तयारी. 2 कांदे कापून घेतले, त्यामध्ये हळद, लसूण, मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरचीचा ठेचा आणि ओवा, बेसन पीठ 2 कप घालून पीठ तयार करून घेऊया. पीठ तयार झालं की बाजूला तेलामध्ये मग भजे तळून घेऊया आपण. भजे चांगले सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्या आणि मग काढून आपण कढीमध्ये टाकून घेऊया. कढीमध्ये भजे टाकले की 2 मिनटं कढीला उकळी येऊ द्या. भजे व्यवस्थित कढीमध्ये मुरतील. मग आपण राहिलेले भजे करून घेऊया आणि मग गरम गरम कढी आणि भात आपण सर्व करायला घेऊया. इजी रेसिपी आहे, ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.